राम राम मंडळी, सत्यघटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सोलापूरमध्ये एका छोट्याशा गावात एक महिला आपल्या मुलगीबरोबर राहत होती आणि तिचा नवरा कामानिमित्त पुण्यामध्ये राहत होता आणि त्या महिलेच्या बाजूलाच एक व्यक्ती राहत होता. तो सुद्धा विवाहित होता, त्यालासुद्धा एक मुलगा होता. आता ही महिला एकटी होती तेव्हा त्याची एका व्यक्तीबरोबर मैत्री झाली. नंतर मैत्री ही प्रेमात रूपांतरित होते. आता त्याच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. कित्येक दिवस त्यांच्यात प्रेम सुरूच होते. पण एके दिवशी ती महिला आपल्या प्रियकराबरोबर आणि मानलेल्या बाळाबरोबर एका लॉजवर गेली. त्या दोघांनी त्या महिलेबरोबर असं काही केलं. नंतर खूप भयंकर घडलं. तर मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर मिळत राहील. सोलापूरच्या एका छोट्याशा गावात राहणारी एक महिला, तिचं नाव होतं मनीषा. तिला एक लहान मुलगीसुद्धा होती आणि तिचा नवरा संजय कामानिमित्त पुण्यामध्ये राहत होता. मनीषा आता घरात एकटीच असायची. तेव्हा मनीषाची ओळख एका व्यक्तीबरोबर होते. त्या व्यक्तीचं नाव होतं विकी. सुरुवातीला मनीषा आणि विकी यांच्यामध्ये मैत्री झाली होती. दोघेजण एकमेकांशी गप्पा मारत असायचे, एकमेकांना भेटायचे आणि चांगला वेळ एकत्र घालवत असे. आता मनीषा आणि विकी या दोघांचे विचार जुळू लागले आणि ह्यांच्या मैत्रीचे रूपांतरण प्रेमात कधी झाले हे दोघांना सुद्धा कळाले नाही. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंधसुद्धा निर्माण झाले होते. आता यांच्यात प्रेम प्रकरणाला भरपूर महिने झालेले होते. पण हा जो विकी होता तो सुद्धा विवाहितच होता. त्यालासुद्धा एक मुलगी होती. पण मनीषा आणि विकी या दोघांच्या प्रेमसंबंधाचे कोणालाही अजूनपर्यंत कळालेले नव्हते. त्यामुळे दोघेजण एकमेकांशी निवांत भेटत होते. विकीचा एक चांगला मित्र होता. तो मनीषाला आपली बहीण मानत होता. म्हणजे विकीच्या मित्राची मनीषा ही मानलेली बहीण होती. मनीषाच्या मानलेल्या भावाचं नाव प्रभाकर असं होतं. प्रभाकरची एक मनापासून इच्छा होती की विकीची जी मुलगी आहे तिच्याबरोबर प्रभाकरच्या मुलग्याचं लग्न व्हावं. पण विकी हा मनीषाचा जास्त ऐकत असे. तिच्या शब्दाला मान देत होता. म्हणून प्रभाकरने मनीषाला विकीबरोबर लग्नाचं बोलण्यासाठी पाठवलं. ठरल्याप्रमाणे दोघांचं लग्न जमवून देण्याचं काम मनीषानं केलं होतं. आता त्यात दोन्ही मुलांचं लग्न करण्यात आलं होतं. लग्न खूप धूमधडाक्यात झालेलं होतं. मनीषाचा नवरासुद्धा संजय लग्नाला आलेला होता. संजयने भरपूर दारू प्यायलेली होती आणि तो खूप बेशुद्ध अवस्थेत होता आणि मोठमोठ्याने ओरडत होता, नाचत होता. त्याची ती अवस्था बघून सगळ्यांना लाजिरवाणं वाटत होतं. म्हणून विकीने संजयला त्या भराडीच्या बरोबर त्या टेम्पोमध्ये बसून संजयला गावी पाठवून दिलं. आता मनीषा तिथे एकटीच होती. रात्रीचे 11:30 वाजलेले होते. सगळेजण आपापल्या गाडीमधून निघून गेले. मनीषा तिथे एकटीच होती. मनीषाचा नवरा वराडीबरोबर निघून गेला. मनीषा तिथे एकटीच होती. आता तिला गावी जायचं होतं. तर ती विचारात पडली. आता तिला गावी तर जायचं होतं, तर म्हणून मनीषाला विकी आणि प्रभाकर यांनी दोघांनी सांगितलं, तू आमच्याबरोबर आमच्या गाडीमध्ये चल. तिघेजण गावासाठी त्या गाडीमध्ये बसून निघाले होते. आता मनीषाला विकी आणि प्रभाकर बरोबर जाणं काही वेगळं वाटलं नाही. कारण मनीषाचा विकी हा प्रियकर होता आणि प्रभाकर हा तर मानलेला भाऊ होता. म्हणून ती निवांत त्या दोघांबरोबर निघून गेली. पण आता रात्र खूप झालेली होती. रस्त्यावर एक लॉज आलं होतं. आता त्या लॉजवर रात्र काढायची असा निर्णय त्या दोघांनी घेतला. मनीषा विरोध करत होती की आपण लॉजवर न राहता गावाकडे वेळेवर निघून जाऊ. रात्रभर बाहेर मी राहू शकत नाही. पण त्या दोघांनी मनीषाचं एकही ऐकलं नाही. जबरदस्ती मनीषाला घेऊन ते लॉजवर गेले आणि त्या दोघांनी मनीषाबरोबर नको ते कृत्य केलं. सुरुवातीला विकीने त्या महिलेबरोबर प्रेमसंबंध निर्माण केले. महिला ओरडत होती, किंचाळत होती, तरीही विकी अजिबात ऐकत नव्हता. विकीचं झाल्यानंतर प्रभाकरसुद्धा मनीषाबरोबर नको ते कृत्य करू लागला. आळीपाळी दोघेजण मनीषाबरोबर सगळं काही करत होते. पण आता बघा, मनीषाचा विकी तर प्रियकर होता, पण प्रभाकर हा मनीषाचा मानलेला भाऊ होता. तरीही तो मनीषाबरोबर अशा प्रकारचं कृत्य करत होता. हे खूप लाजिरवाणं वाटणारी इथं हे प्रकरण घडलेलं आहे. पण आता मनीषा खूप हताश झालेली होती. ती काहीसुद्धा करू शकत नव्हती, कारण त्या दोघांनी मनीषाचा विश्वासघात केलेला होता. ती खूप रडत होती. तिथे शांत बसली होती.
नंतर त्या दोघांनी मनीषाला धमकावले होते की आजचं जे प्रकरण घडलेलं आहे ते तू बाहेर कोणालाही सांगायचं नाहीस. अगर तू हे सगळं सांगितलंस तर तुला आम्ही सोडणार नाही. मनीषाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे मनीषा शांत बसून राहिली होती. पण भरपूर दिवस निघून गेले. तिला आता हे सगळं असह्य होत होतं. म्हणून तिने अखेर आपल्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याने तालुका चौकीत त्या दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. झालेलं ते प्रकरण सर्व काही पोलिसांना मनीषाने सांगितलं. पोलीस आता या सगळ्या प्रकरणाची चांगल्या प्रकारे चौकशी करत आहेत आणि त्या आरोपींना कठोराहून कठोर शिक्षा मिळेल असं आश्वासन पोलिसांनी मनीषाला दिलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.